गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेच्या परिसरातील असलेल्या चहा, नाश्ता व चायनीजची दुकाने अतिक्रमण दस्त्याच्या वतीने काढण्यात आली। जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला परिसरात असलेल्या या दुकानांमुळे शाळेतील वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांना उग्र वासेचा ठसका लागायचा व विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत पालकांच्या वारंवार तक्रारी असायच्या। या सर्व घटनेची शाळा प्रशासनाने गंभीर दखल घेत नगरपालिकेला पत्रव्यवहार करून उपाययोजना करण्याचे सांगितले होते। या प्रकरणाची माहिती महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून दिनांक 20 जानेवारी रोजी प्रसारित करण्यात आली होती। त्यानुसार 18 जुलै रोजी प्रशासनाच्या वतीने ही दुकाने तत्काळ हटविण्यात आली आहेत। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर धनराज वासेकर, तालुका प्रतिनिधी चामोर्शी। नाव सांगा तुमचं। साहेब, माझं नाव AK सय्यद, नगरपंचायतचा मी कर्मचारी आहे। आपल्या हायवेवर केंद्र शाळा, जिल्हा परिषदची केंद्र शाळा आहे आणि शाळेवाल्यांना आमच्याकडे कंप्लेंट केली होती नगरपंचायत चामोर्शीला का आमच्या शाळेच्या भोवताल म्हणजे रोडवर अतिक्रमण करून लोक आपले दुकानं लावत आहेत। दुकानं चालू होते पण त्यामुळे आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांना या जासाठी आणि मोठा त्रास होत होता आणि हायवेवर नाश्ता करणारे लोक आपले मोटरसायकल ठेवत होते, त्यामुळे ॲक्सिडेंट होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। त्यानुसार शाळेवाल्यांना आमच्याकडे नगरपंचायतला कंप्लेंट केली। त्यानुसार नगरपंचायत ॲक्शन घेतला। त्यांना आम्ही नोटीस दिलं होतं। नोटीस देऊनही त्यांना आपले दुकानं हटवली नाही, त्यामुळे आम्हाला ॲक्शन घ्यावा लागला। नगरपंचायतचे सर्व कर्मचारी आणि सर्व ट्रॅक्टर व्हेकल घेऊन आम्ही अतिक्रमण काढायला आज इथे जमलेलो आहोत। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।